नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर काही किचनच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्या की तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. ह्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून येणारे नवनवीन व्हिडिओ बघा. काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याकडे जुने सॉक्स पडलेले असतात. असे खूप सारे सॉक्स असतात. कसली जोडी असते, एखाद्याची जोडी असते किंवा एखाद्याची जोडी नसते. महागाचे सॉक्स असतात हे, पण वापरल्यानंतर हे आपण फेकून देत असतो. तर असे जे सॉक्स आहे हे अजिबात फेकायचे नाही. घरात खूप काही गोष्टींसाठी सॉक्स आपले कामं येत असतात. काय करायचं आहे आपल्याला, हे जे सॉक्स आहे हे आपल्याला घ्यायचे आहे. एखादा सॉक्स आपल्याला लागणार आहे, पण हे सॉक्स जे आहे अजिबात टाकून द्यायचे नाही. व्यवस्थित आपण कपाटात ठेवायचे आहे. त्याचा फार वापर आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा होतो, वस्तू कॅरी करण्यासाठी किंवा वस्तू आपल्याला काही घेऊन जाण्यासाठी. तर इथे काय करायचं आहे, आपला जो हेअर ड्रायर आहे हा असा नेहमी असा पडलेला असतो. याची वायर इकडे तिकडे पडलेली असतो. वायरिंगचा गुंता होत असतो, एकात एक जाऊन गुंता होत असतो. असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे आपल्याला, मस्तपैकी वायर जी आहे, आणि जर हेअर ड्रायर जर इकडे तिकडे पडलं तर ते घाण पण होतं, व्यवस्थित दिसायला पण दिसत नाही, आणि आपण पण कितीतरी गोष्टी साफ करणार ना. त्यासाठी जर आपण वेळीच खबरदारी घेतली तर आपल्या वस्तू देखील चकाचक राहील, घर देखील व्यवस्थित राहील. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी वायर आहे ही व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे, आणि साईडला हे हेअर ड्रायरच्या साईडला जी जागा आहे त्यामध्ये आपल्याला घालून द्यायची आहे पिन. किंवा इकडे मी रबरचा वगैरे वापर केलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. हे घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक सॉक्स घ्यायचा आहे, आणि सॉक्समध्ये व्यवस्थितरित्या धुतलेल्या सॉक्समध्ये आपल्याला हे हेअर ड्रायर पॅक करून ठेवायचं आहे. जेव्हा लागेल आपल्याला तेव्हा वापर करायचा, आणि त्यानंतर आपल्याला हे हेअर ड्रायर जे आहे परत पुन्हा असं पॅक करून ठेवायचं आहे. किंवा तुम्ही जर ट्रॅव्हलिंगमध्ये जात असाल, कुठे फिरायला बाहेर जात असेल, त्यासाठी जर आपल्याला बाहेर घेऊन जायचं असेल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून सॉक्समध्ये व्यवस्थित बाजूला जर बॅगचं ठेवलं तर दिसायलाही व्यवस्थित दिसतं, जागाही जास्त खात नाही किंवा जास्त शोधाशोधही करावं लागत नाही. आजची ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. 2 नंबरची टिप्स आणि ट्रिक्स बघूया. काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला तुपाचा डब्बा, गावठी तुपाचा डब्बा असो किंवा बटरचा डब्बा असो, ह्या डब्याला खूप मुंग्या होतात. अचानक कुठून येतात आपल्याला देखील समजत नाही, आणि हा डब्बा जो आहे वरतून खूप खराब होतो. हा डब्बा जो आहे तो खराब होऊ नये किंवा याला मुंग्या लागू नये. मुंग्या अगदी सहज बटरला आणि तुपाला, घीला लागत असतात. ह्या लागू नये यासाठी आपल्याला काय करायचं, वारंवार पुसून जरी ठेवला आपण तरीसुद्धा होत असतात. अशा प्रकारे टिश्यू पेपर घ्यायचा आहे आपल्याला. टिश्यू पेपर आपल्याला व्हाईट विनेगर घ्यायचं आहे. व्हाईट विनेगरचा वास खूप उग्र असतो, आणि हा उग्र वास जो आहे आपल्याला डब्याला जर चोळला तर उग्र वासेमुळे आपल्या ज्या डब्या शेजारी मुंग्या लागणार नाही किंवा इतर कुठलेही कीटकनाशक तिथे येणार नाही, कीटक येणार नाही. तर अशा पद्धतीने जर आपण व्हाईट विनेगर जर चोळून टिश्यू पेपरला जर आपण हा डब्बा व्यवस्थित ठेवून दिला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि कुठपर्यंत व्हिडिओ पोचला ते देखील सांगा. बऱ्याच वेळेला घरामध्ये एखादं निंबू असं पडलेलं असतं, फ्रीजमध्ये पडलेलं असतं, जास्त रसही नसतो, त्यात कवळं असतं, किंवा वाळलेलं आपलं जे निंबू आहे ते देखील चालेल. काय करायचं आहे, ह्या निंबाचा मी साधा आणि सोप्पा तुम्हाला वापर सांगत आहे. निंबू आपल्याला किती कामाचं आहे सर्वांनाच माहिती आहे. याचे 2 भाग करायचे आहे. 2 भाग अशा पद्धतीनं करायचे आहे. निंबू उभं कापायचं नाही, निंबू नेहमी आडवं कापायचं आहे, आणि अशा पद्धतीने 2 भाग. याच्यातला एक भाग आपल्याला काय करायचं, जर मोठं तुमच्याकडे फ्रीज असेल तर 2ही भाग घेऊ शकता. छोटं जर फ्रीज असेल तर एकच भाग घ्या तुम्ही. त्यावर बेकिंग सोडा टाकायचा आहे आपल्याला. बेकिंग सोडा टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित निंबाच्या फोडीवर पसरवून घ्यायचं आहे, आणि ही निंबाची फोड जी आहे आपल्याला व्यवस्थितरित्या अशी फ्रीजमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून फ्रीजमध्ये उग्र वास जो येतो तो उग्र वास येणार नाही. काही पदार्थांचा उग्र वास येतो, एकमेकांना पदार्थांचा वास लागतो, तो देखील लागणार नाही. तुम्ही ही पद्धत वापरून बघा. खरंच फ्रीजमध्ये अजिबातही वास तुमच्या येणार नाही, आणि फ्रीज हे मस्त छानपैकी राहील देखील. पुढची टिप्स बघूया आपण. काय होतं, बऱ्याच वेळेला भुईमुगाच्या शेंगा आलेल्या आहे बाजारामध्ये, आणि ह्या भुईमुगाच्या शेंगा ज्या आहे त्या आपण गरम केल्या, आपण
भुईमुगाच्या शेंगा भाजल्या तरीसुद्धा किंवा कच्च्या जरी आपल्याला फोडून खायच्या म्हटलं तर प्रत्येकालाच कंटाळा येतो, किंवा त्यातले दाणे काढायचे म्हटलं तर प्रत्येकाला कंटाळा येतो. तर असं कंटाळवाणं काम जे आहे ते जर टाळायचं असेल आपल्याला, किंवा मुलं देखील भाजलेल्या शेंगा खात नाही, तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं, ह्या ज्या भाजलेल्या शेंगा आहे किंवा कच्च्या देखील शेंगदाण्याचे दाणे जर काढायचे असेल तर आपल्या घरामध्ये जर काय होतं, बऱ्याच वेळेला फोडून ठेवत असताना आपल्याला काय होतं, हाताला अंगठ्याला किंवा आपल्या बोटं हुळहुळे होतात शेंगा फोडून. असं होऊ नये, किंवा खूपच आग होते बोटांची, असं होऊ नये. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये चिमटा असतो बघा, पुऱ्या बनवायचा चिमटा असतो, हा चिमटा आपल्याला घ्यायचा आहे आणि याने व्यवस्थितरित्या शेंगाचं नाक फोडायचं आहे. फक्त नाक फोडून घेतल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, व्यवस्थितरित्या शेंग जी आहे शेंगामधले आपल्या शेंगदाणे बाहेर येणार आहे. अशा पद्धतीने आरामात जर टी व्ही बघत असताना मुलांकडे हे काम दिलं तरीसुद्धा मुलं आनंदाने करतील आणि आपल्याला देखील कंटाळवाणं वाटणार नाही. ही मेथड तुम्ही नक्की वापरून बघा. ही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर नवीन असाल तुम्ही तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ते फुकट आहे. आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याने काय होणार, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. अशा पद्धतीने आपण खूप साऱ्या शेंगा फोडून ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता एक कमी वेळामध्ये आपण फटाफट हे वेळही वाचतो आणि शेंगा देखील फोडून होतात. बऱ्याच वेळेला एक्सपायर झालेल्या गोळ्या आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात. ह्या एक्सपायर झालेल्या गोळ्यांचं करायचं काय, ह्या एक्सपायर झालेल्या गोळ्या अजिबात फेकून द्यायच्या नाही. या ठिकाणी आपण खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्ता जर तिखट असेल तर तो घेऊ नका तुमच्याकडे, माझा स्वच्छ आहे, आणि असला तरी थोडंसं आपल्याला तिखटपणा येतोच. तर वाटी घ्यायला पाहिजे असेल तर, आणि बत्ता घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जर हे आहे, ह्या गोळ्या ज्या आहे त्या कुटून घ्यायच्या आहे. कुटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोळ्यांची पावडर बनवून घ्यायची, आणि ह्या गोळ्यांची पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. वाटीवाटी काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे. याचा खूप चांगला रिझल्ट येतो, आणि याचा वापर काय करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं, यामध्ये तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, खोबऱ्याचंच तेल टाकायचं आहे. खोबऱ्याचं तेल आणि गोळ्यांमध्ये जर टाकलं तर जेव्हा आपल्याला पावसाळ्यामध्ये अशा चिखल्या पडतात बघा, हाताला असं फंगल झाल्यासारखं किंवा चिरा पडतात, पायाला भेगा पडल्यासारखं होतं, त्यामध्ये कपडे धुल्यानंतर लेडीजला असो किंवा पाण्यामध्ये जर पाय सतत राहिला तर त्यामुळे आपल्या पायाला, आपल्या हाताला चिखल्या पडतात, जास्त वेळ पाण्यामध्ये हात राहिला किंवा पाय राहिले तर अशा वेळेला काय करायचं आहे, एक्सपायर झालेल्या गोळ्यांचे जे गोळ्या ज्या आहे त्या ठेसायच्या आणि त्यामध्ये नारियल तेल टाकायचं, खोबऱ्याचं तेल टाकायचं, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अशा चिखल्या पडलेल्या आहे असं वाटतंय तुम्हाला, तर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन जरी असं सुरुवात झालेली असेल तर त्या ठिकाणी असं तुम्ही लावायचं आहे. तर असं जर तुम्ही लावलं 1-2 वेळेस तर खरंच तुम्हाला आराम पडणार आहे. आजची ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा. चिखल्या जर पडल्या तर त्यावरती नक्की उपयोग होणार आहे. अशा पद्धतीने लावून बघा. ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय त्या ठिकाणी लावलं तर ती जागा कोरडी होण्यास मदत होते आणि व्यवस्थितपणा पण राहतो. आजची टिप्स कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे अशा प्रकारचे पेपर बॅग येतात किंवा अशा प्रकारचे कवर येतात. ह्या कवरचं करायचं काय मी तुम्हाला सांगते. ही जे टोपलं असतं, तुम्ही कांदे कशामध्ये स्टोअर करून ठेवता, बटाटे कशामध्ये स्टोअर करून ठेवता, त्या भांड्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ट्रॉली असेल कांदे बटाटे लसूण स्टोअर करण्यासाठी, तर ती घेतली तुम्ही तरी चालेल, त्यामध्ये स्टोअर केलं तरी चालेल. कसं स्टोअर करायचं तुम्हाला सांगते. ट्रॉली असेल किंवा अशा प्रकारचं टोपलं, सुपडी, पाटी, तुम्ही जे काही म्हणत असाल त्या पद्धतीचं हे जे असेल तुमच्याकडे, तर त्यामध्ये असं खाली हा कवर आपल्याला घालून घ्यायचा आहे. कवर खाली घालून घेतल्याने काय होणार आहे, खाली जे पाटीला आहे ते कांदा सडल्यानंतर लागणार नाही आणि आपली पाटी जी आहे खराब होणार नाही. कांद्याला कांदा दुसरा लागून दुसरा खराब होणार नाही. त्यासाठी खबरदारी काय घ्यायची आहे, तुमच्याकडे मोठी पाटी असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं कांदे स्टोअर करू शकतात. खाली कवर टाकायचा आहे. पुष्ठा असेल तुमच्याकडे तो पुष्ठा जरी टाकला तुम्ही पाटीमध्ये, शिबडीमध्ये तरी देखील चालणार आहे, किंवा मोठी पाटी असते, मोठी शिबडी असते, त्यामध्ये मोठा कवर असेल तुमच्याकडे, किंवा कवर असे व्यवस्थित पसरवून किंवा पाटीमध्ये व्यवस्थित पसरवून
किंवा पुष्टे असतील तर व्यवस्थित पसरून त्यावरती जर असे तुम्ही कांदे टाकले तर कांदे हे जे आहे खराब होत नाही लवकर, आणि खराब नाही झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, कांदे हे बऱ्याच दिवस टिकतात, आपले पैसे देखील वाचतात, त्यानंतर आपले पैसे वाचतात, त्यानंतर आपला वेळ देखील वाचतो, ऐन वेळेला कांदे कुठे शोधायचं ते देखील आपला प्रश्न मिटतो. आणि त्यानंतर काय करायचं, अजून एक पद्धत, आपल्याला पेपर असेल आपल्याकडे, पेपर घ्यायचा, 2-4 असे पेपर 1-2 पेपर असे फाडून घ्यायचे आणि त्याचे पोळे असे म्हणजे बॉलसारखे बनवायचे आणि 2 कांद्याच्या 3 कांद्याच्या गॅपमध्ये असे ठेवून द्यायचे आहे. त्याने काय होणार, हे जे पेपर आहे मॉइश्चरायझर खेचून घेणार आहे. मॉइश्चरायझर खेचून घेतल्यानंतर ते मॉइश्चर जे असतं कांद्याचं ते खेचून घेणार आणि आपले कांदे पावसाळ्यात देखील खराब होणार नाही, एक देखील कांदा खराब नाही होणार. तुम्ही अशी जर पद्धत वापरली तर नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. तुम्ही करून बघा, एकही कांदा तुमचा खराब होणार नाही आहे. आणि कांद्याचं साल वरचं काढायचं नाही, त्याने कांदा लवकर खराब होतो. कांद्याचं साल अजिबात काढायचं नाही, कांदे खराब होतात. त्यामुळे आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.